घेतल्याशिवाय राहणार नाही. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नाही चलेगी. नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी बोल रहा है. कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणता देणार नाही, कोण म्हणता देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. कामगार आहे चुकीचा, कामगार आहे चुकीचा. मी स्वतःही एक पार्ट म्हणून काम करत होतो आणि ही सिच्युएशन आज आम्हाला भोगावा लागते. अचानक हे सगळं घडल्यामुळं आम्हाला काय सुचलं नाही, परंतु आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे पते अचानकपणे 106 कामगारांना उपासमाराची वेळ येणार आहे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. इगतपुरी, घोटी, पडगा असे आम्ही सर्व टोल कर्मचारी. नमस्कार. आम्ही सर्व टोल कर्मचारी 17 वर्षापासून इथे रुजू आहोत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही काम करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं एमर्जन्सी स्टाफमध्ये आम्ही सर्व रुजू आहोत. एमर्जन्सी स्टाफ काय असतो की कोणाचा जीव वाचवावा म्हणून आम्ही कार्यरत आहोत. एखाद्याचा जीव वाचवणं म्हणजे खूप महत्त्वाचं, पण आमची कुणीही दखल घेत नाही आहे. सगळ्यात जास्त आम्हाला अनुभव आहे इथला घाट सेक्शन आहे. कसारा घाट सेक्शनमध्ये जेव्हा डेड बॉडी काढायचा विषय येतो तेव्हा खोल दरीत उतरण्याचे काम आमचे सर्व जे कर्मचारी आहेत ते करतात. एकमेकांना कॉर्डिनेट करून आणि एकमेकांना मदत करून असं आम्ही ती डेड बॉडी किंवा पेशंट असेल त्यांना वरती आणण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासाठी सर्व कामगारांची उपस्थिती खूप महत्त्वाची असते. ही जसं बोलतात की कर्मचारी जास्त आहेत किंवा कमी आहेत, तसं न करता आम्ही ऑन ड्युटी नसलो तरी एकमेकांशी कॉर्डिनेट करून त्यांना स्पॉटवरती बोलवतो आणि आम्ही ती डेड बॉडीवरती काढतो. आणि सगळ्यांनी आम्हाला या विषयावरती पोलीस लोक वगैरे असतातच मदतीला, तो तर प्रश्नच नाही. पण आज आमच्या उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आज सगळ्यांचे वय किमान 50 वर्षाच्या पुढे गेले आहेत आणि आज सगळ्यांना मुलं आहेत, कोणाला मुली आहेत. सगळ्यांचे मुलं मुली सगळे लग्नाच्या वयाचे आलेले आहेत आणि ते लग्नाच्या वयात आम्ही बेरोजगार या परिस्थितीत उभे राहिलो आहोत. तर त्या मुलांचा प्रश्न, आमच्या घरच्यांचा प्रश्न कोण सॉल्व करणार? NHI गेलो तर ते उडवाउडवीचे उत्तरं देतात की पुढे करूयात, काय असं ठामपणे ठोसपणे काही बोलत नाही की तुम्हालाच घेऊ की काय करू. म्हणून आम्ही आज रस्त्यावरती उतरून सर्वांना इशारा देतोय की तुम्ही पण या आमच्यासोबत, असं आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय.